तर अशा पद्धतीनं आम्ही समुपदेशनातील विविध आव्हाने यावरती चर्चा केली. आता आम्ही समुपदेशकाची प्रभावीता ठरवणारे जे घटक आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत. जसे की समुपदेशकाचे व्यक्तिमत्व आणि त्याची पार्श्वभूमी, समुपदेशकाचे शिक्षण, तसेच व्यावसायिक समुपदेशन आणि संबंधित कार्यात जुळून घेण्याची क्षमता. यामध्ये आम्ही प्रथम समुपदेशकाचे व्यक्तिमत्व आणि पार्श्वभूमी याविषयी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, समुपदेशन ह्या क्षेत्रामध्ये काही व्यक्तिमत्व प्रकारात मोडणाऱ्या व्यक्ती ह्या खऱ्या अर्थानं तर आल्याच नाही पाहिजे. म्हणजे विविध अध्ययनं अशी दर्शवतात की जी काही व्यक्तिमत्व मी आता या ठिकाणी पुढं सांगणाऱ्या व्यक्तिमत्व प्रकार जे आहे त्यातल्या व्यक्ती समुपदेशन प्रक्रियेत आल्यानंतर एका प्रकारे समुपदेशन प्रक्रियेत अडथळा निर्माण होतात किंवा समुपदेशन प्रक्रिया त्या प्रभाविता किंवा समुपदेशकाची प्रभाविता त्यामध्ये राहत नाही. आम्हा सर्वांना माहीत आहे की प्रत्येक कार्याकरिता व्यक्तिमत्व हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्ये असणाऱ्या लोकांसोबत वेगवेगळ्या कार्यांची आम्ही या ठिकाणी सहसंबंध जुळून बघू शकतो की कोणत्या प्रकारच्या कार्याला कोणत्या प्रकारचं व्यक्तिमत्व हवं आहे. आता जेव्हा समुपदेशक आम्ही बघतो त्याचं व्यक्तिमत्व किंवा त्याची पार्श्वभूमी, तर या भावनिक दुःख किंवा इमोशनल डिस्ट्रेस, जर एखादा व्यक्ती जो स्वतःचेच भावनिक समस्याचे निराकरण करण्यात अपयशी ठरलेला आहे, असा व्यक्ती जेव्हा समुपदेशक म्हणून समुपदेशन प्रक्रियेत किंवा काउन्सिलिंग सेटअपमध्ये कार्य करतो, तेव्हा एक प्रभावी समुपदेशन होऊ शकत नाही. बऱ्याच वेळी बऱ्याच लोकांना या संदर्भातली माहिती आहे की काही लोक यांना त्यांची जी समुपदेशन हा जो पेशा आहे ह्या निवडण्यामागची कारणे ही वेगवेगळी असतात. असं हेल्दी रिझन्स नसतात की त्यांनी जे समुपदेशन हे क्षेत्र जे निवडलेलं आहे त्यामध्ये असं हेल्दी रिझन नसतं. बरेच जण दुसरं काही करता नाही आलं म्हणून हे करतात. बरेच जण यामध्ये लवकर रोजगार भेटतो म्हणून करतात. बरेचसे जण वेगवेगळी कारणे असतात, त्यामुळं समुपदेशन क्षेत्राकडे वळतात. आता मी ह्या भावनिक दुःख असणाऱ्या व्यक्ती समुपदेशक झाल्या तर काय होऊ शकतं याविषयी तुमच्यासोबत थोडीशी चर्चा करणार आहे. उदाहरणार्थ, एखादा सल्लार्थी तुमच्याकडे आलेला आहे त्याची समस्या घेऊन. तो खूप भावनिक झालेला असेल किंवा त्याच्यात खूप वैफल्य आलं असेल, तो डिप्रेसिव्ह फील करत असेल वगैरे वगैरे. ह्या समस्या सांगत असताना किंवा व्यक्त होत असताना जो ऐकणारा समुपदेशक आहे हा त्या सल्लार्थ्या जागी स्वतःला ठेवून त्याला ज्या वेदना होत आहेत त्या वेदनांची अनुभूती घेतो. ऐकता ऐकता रडणं ज्याला आपण म्हणतो. आणि कुठंतरी त्या सल्लार्थ्याला जेव्हा त्याला समजून सांगणारा समुपदेशकच त्या वेदनेमुळं जर भावनिक झाला असेल तर त्याला असं वाटतं की माझ्या ह्या भावना ह्या रास्त आहे किंवा ह्या तार्किक आहे, कारण की मी ज्यांच्याकडे आलो, जे माझ्या ह्या समस्या दूर करणार होते, त्यांना पण ह्या समस्या ऐकून त्रास झाला, ह्या खऱ्या समस्या आहेत. ह्या पद्धतीची जी भावना निर्माण होते. म्हणून हे जे भावनिक दुःख ज्याचे तो स्वतःच आत्तापर्यंत रिझॉल्व करू शकला नाही, अशी व्यक्तिमत्व या समुपदेशक म्हणून आले नाही पाहिजे. आता लोनलीनेस आणि आयसोलेशन
अलगाव आणि एकटेपणा. बरेचसे लोक हे म्हणजे आयसोलेटेड असतात किंवा खूप एकटे असतात. सोशल लाईफ म्हणजे नसतेच किंवा मित्र या सगळ्या गोष्टींचा अभाव बरेचसे असे लोक असतात त्यांच्याकडे असतो. आणि असे लोनली किंवा आयसोलेटेड असणारे लोक जेव्हा आपल्या हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता सुद्धा समुपदेशन पेशामध्ये येतात. त्यांना असं वाटतं की आमचा जो एकटेपणा आहे किंवा आम्ही जे म्हणजे आमच्यात जो अलगाव आलेला किंवा आम्ही जे एकटे किंवा आयसोलेटेड आहोत, आम्ही समुपदेशनामध्ये जे सल्लार्थी असतील त्यांच्यासोबत बोलू, त्यांचं ऐकू आणि याच्यातून आमचं दूर होईल, हे सुद्धा खूप नकारात्मक परिणाम या समुपदेशन प्रक्रियेवरती करत असते. एक आहे सत्तेची इच्छा. सत्तेची इच्छा असणारी लोक तुम्हाला माहीत असेल. मित्रपरिवार असेल, तुम्ही जिथं काम करत असाल तिथं असतील, तुमच्या फॅमिलीमध्ये असतील, हे कोणीही असू शकतात. सत्तेची इच्छा म्हणजे काय? सत्तेची इच्छा म्हणजे सर्वांवरती नियंत्रण मिळवणे किंवा मी सांगेल तसं करून घेणे. असे व्यक्तिमत्व आपली ही भावना किंवा ही इच्छा पूर्ण करण्याकरता सुद्धा कधी कधी या क्षेत्रामध्ये येत असतात. कारण की तुमच्याकडं जेव्हा समस्या घेऊन एक सल्लार्थी आलेला असतो, जेव्हा तुम्ही त्याचे विश्वास संपादन करतात, तेव्हा तुम्ही जे सांगितलं, तुम्ही जे त्याला सांगाल तो ऐकतो. म्हणून असे सत्तेची इच्छा असणारी लोक सुद्धा तर या पेशामध्ये आले नाही पाहिजे. प्रेमाची गरज, नीड फॉर लव्ह. जे नार्सिसिस्टिक, ज्याला आपण आत्मप्रेमी किंवा ज्यांच्यामध्ये महानतेची भावना खूप आहे, असे जे लोक असतात त्यांना असं वाटतं की प्रत्येक समस्या जी आहे ही प्रेम किंवा ते व्यक्त केल्यामुळे तर सॉल्व्ह होऊ शकते. म्हणून सुद्धा म्हणजे प्रभावी समुपदेशन होण्यात ही अशा प्रकारचे व्यक्तिमत्व सुद्धा तर खूप नकारात्मक ठरतात. म्हणून प्रेमाची गरज आणि या पद्धतीचे विचार किंवा आपण ज्याला आपण म्हणू की व्यक्तिमत्व या ठिकाणी तर एक प्रभावी काउन्सिलिंग होण्याकरता तर म्हणजे समस्या ठरतात किंवा आव्हाने निर्माण करतात. एक आहे विकृत विद्रोह, ज्याला आम्ही विकॅरियस रिबेलियन म्हणू. म्हणजे असे व्यक्तिमत्व किंवा असे व्यक्ती ज्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांचे जी आक्रमकता असेल, त्यांचा जो राग असेल, तो ते त्यावर नियंत्रण करू शकले नाही किंवा त्याला रिझॉल्व्ह करू शकले नाही, असे व्यक्ती सुद्धा आपल्या ह्या समुपदेशनाच्या क्षेत्रामध्ये नसायला हवेत. त्याचं कारण असं की यांच्यामध्ये जे काही यांची अनुभूती असती, ज्या पद्धतीने यांचं स्वतःची आक्रमकता नियंत्रित राहू शकली नाही किंवा ज्या पद्धतीने यांची रागाची पातळी असते, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी ते एक म्हणजे त्याची पूर्ती करण्याकरता या पेशाकडे सुद्धा बघत असतात. मित्रांनो, अजून समुपदेशकाची किंवा व्यक्तिमत्वाची पार्श्वभूमी व्यतिरिक्त सुद्धा समुपदेशकाची एज्युकेशन आणि आपण जसं बघितलं की त्यामध्ये व्यावसायिक समुपदेशन व संबंधित कार्यात जुळून घेण्याची क्षमता असायला हवी, जेणेकरून समुपदेशकाची प्रभावीता या ठिकाणी तर ठरत असते. समुपदेशकाचे शिक्षण आम्ही सामान्यतः असं बघतो की आता स्पेशलायझेशन काउन्सिलिंगमध्ये तर स्पेशलायझेशन आहे. स्कूल सायकोलॉजिस्ट असतील, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असतील किंवा आम्ही म्हणतो की इंडस्ट्रियल काउन्सिलर्स असतील, स्कूल काउन्सिलर्स, क्लिनिकल काउन्सिलर्स, इंडस्ट्रियल काउन्सिलर्स किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे काउन्सिलर्स. आता जेव्हा एखादा व्यक्ती ह्या क्षेत्रामध्ये समजा त्यांना MA मानसशास्त्र केलं असेल, त्यांना मानसशास्त्र विषयात आचार्य पदवी घेतली असेल, MPhil केलं असेल आणि त्या पद्धतीचा त्यांना स्पेशल डिप्लोमा जेव्हा तो करतो, म्हणजे तो पूर्णतः प्रशिक्षण घेतो आणि तदनंतर तो
काउन्सिलिंग करतो. आता त्याचे हे जे एज्युकेशन सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. आम्ही तर आजकाल असं बघतो की तो कोणत्या इन्स्टिट्यूटनं त्याने एज्युकेशन घेतलं, म्हणजे तिथं त्याला क्लिनिकल प्रॅक्टिस भेटली का, त्या OPDत किती पेशंट होते, या सर्वांचा परिणाम म्हणून त्याला त्या काउन्सिलिंग स्किल्स असतील किंवा इफेक्टिव्हनेस असेल त्याच्यातून ती निर्माण होत असते. म्हणून या समुपदेशकाचे एज्युकेशन सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर व्यावसायिक समुपदेशन व संबंधित कार्यात जुळवून घेण्याची क्षमता. ज्या समुपदेशकामध्ये ही व्यावसायिक समुपदेशन किंवा संबंधित जी काही कार्य असतील याच्यात जुळवून घेण्याची क्षमता असेल तेव्हाच तो एक उत्तम समुपदेशक बनू शकतो. बऱ्याच वेळा ह्या क्षमता किंवा ज्याला आपण म्हणतो की जुळून घेणे, कारण की आता खूप वेगवेगळे अनुभव वेगवेगळ्या समुपदेशकाला असतात. मग त्या सगळ्या परिस्थितीशी समजा त्याला जुळवून घेताच नाही आलं तर तो एक प्रभावी समुपदेशक बनू शकत नाही. यानंतर आता आम्ही एक प्रभावी समुपदेशकाची गुणवत्ता काय असली पाहिजे, क्वालिटी काय असली पाहिजे त्याविषयी बोलू. आणि मग शेवटच्या भागात आम्ही एथिकल इश्यूजवरती इतर चर्चा करू. प्रभावी समुपदेशकाची गुणवत्ता ही त्याची बौद्धिक क्षमता यावर अवलंबून आहे. म्हणजे काय, तो समुपदेशक किती बुद्धिमान आहे आणि त्यामध्ये किती क्रिएटिव्हिटी आहे यावर त्याचे प्रभावी समुपदेशन अवलंबून असते. बऱ्याच वेळा सल्लार्थी म्हणजे काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाची उत्तरं त्याला अपेक्षित असते, त्या परिस्थितीनुसार त्याला अपेक्षित असणारं उत्तर देणं किंवा त्यामध्ये नाविन्यता असेल किंवा नाविन्य उत्तर देणं किंवा ती परिस्थिती हाताळणं, यासाठी बौद्धिक क्षमता आणि क्रिएटिव्हिटी असणं खूप गरजेचं आहे. दुसरं आहे की ऊर्जा, एनर्जी. समुपदेशकामधील ऊर्जा सुद्धा खूप महत्त्वाची ठरते ते समुपदेशन प्रभावी होण्यामध्ये. जेव्हा सल्लार्थी तुमच्याकडे येतो तुम्ही त्याचं वेलकम कसं करता, तुम्ही स्वागत कसं करता, त्याच्यासोबत संवाद साधत असताना तुम्ही किती एनर्जेटिक असता हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. लवचिकता, ज्याला आम्ही म्हणतो की जी लवचिकता हे जे गुणवैशिष्ट्य आहे हे म्हणजे व्यक्ती समुपदेशकामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की जोपर्यंत तो परिवर्तनशील होणार नाही तोपर्यंत त्याचा समुपदेशन हे प्रभावी होणार नाही. बऱ्याच वेळी आम्हाला काही व्हॅल्यूज आमच्या ज्या असतात त्या बदलाव्या लागतात. बऱ्याच वेळी आम्ही जे प्रशिक्षण घेतलेलं असतं त्या प्रशिक्षणानंतर सुद्धा काही नवीन गोष्टी आल्या तर त्या ॲक्सेप्ट कराव्या लागतात. बऱ्याच वेळी आम्हाला आमचे काही तत्त्व त्या ठिकाणी बदलावे लागतात. या सगळ्या गोष्टी असणं खूप महत्त्वाचं असतं. एक आहे आधार देणारा समुपदेशक. हा नेहमी आधार देणारा वाटला पाहिजे, म्हणजे त्या सल्लार्थीला असं वाटलं पाहिजे की हा सपोर्टिव्ह आहे. म्हणजे बऱ्याच समुपदेशकांचा असा अनुभव आहे की जेव्हा क्लायंटला किंवा सल्लार्थीला असं वाटतं की आमच्याकडनं त्याला आधार भेटत आहे किंवा आम्ही त्याला ज्या पद्धतीनं समजून सांगतो किंवा त्याच्या विचारांमध्ये ज्या पद्धतीनं परिवर्तन करतो ते परिवर्तन करत असताना हे आधार जो आहे, सपोर्ट सिस्टीम जो आहे, एक सपोर्टिव्ह नेचर जे आहे ते खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणून यशस्वी किंवा ज्याला आपण प्रभावी समुपदेशक हा आधार देणाऱ्या वृत्तीचा सुद्धा असला पाहिजे. त्यानंतर आहे सद्भावना वृत्ती. त्याच्यामध्ये समुपदेशकामध्ये सद्भावना वृत्ती दिसून आली पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं आहे स्वजागरूकता. त्याचा स्वतःविषयी त्याला असणारी स्वतःची मर्यादा असतील, स्वतःचं ज्ञान असेल, नॉलेज असेल, त्याचा इंटरेस्ट असेल, त्याची अभिवृत्ती असेल, त्याचे व्हॅल्यूज असेल, या समुपदेशकाला ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या स्वतः संदर्भात माहीत असणं खूप गरजेचं आहे, ज्याचा परिणाम प्रभावी किंवा प्रभावी समुपदेशन प्रक्रियेवरती होत असतो. तर ह्या काही इतर प्रभावी समुपदेशकाची गुणवत्ता आहे.